विद्यार्थी मित्र हो, आपण लोकसाहित्य या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत। या तासामध्ये प्रथम आपण लोकसाहित्य म्हणजे काय हे नीट समजून घेणार आहोत, लोकसाहित्याची संकल्पना समजून घेणार आहोत आणि मग पुढे या पत्रिकेमध्ये असणारे जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करणार आहोत। मित्र हो, गेल्या 15-20 वर्षांपासून मी उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन करतो। ते मूल्यमापन करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती म्हणजे ही की विद्यार्थ्यांना जेव्हा लोकसाहित्याची व्याख्या सांगा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो तेव्हा विद्यार्थी लोकांचं साहित्य म्हणजे लोकसाहित्य किंवा लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं साहित्य म्हणजे लोकसाहित्य अशा पद्धतीच्या व्याख्या करतात। आता ही अशा पद्धतीची व्याख्या करण्याची सवय का लागली किंवा आपण हे असं का करतो, तर मला असं वाटतं की आपण सामान्यतः कुठल्याही शब्दाचा शब्दशः अर्थ घेत असतो, म्हणजे लोकसाहित्य लोकांचं साहित्य अशा पद्धतीचा आपण अर्थ लावतो, कारण ती आपली सवय झालेली आहे की शब्दाचा अर्थ काय होतो आणि त्या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन आपण मग व्याख्या करायला सुरुवात करतो। मित्र हो, एखाद्या शब्दाला जेव्हा संकल्पनेचं स्वरूप प्राप्त होते तेव्हा अशा पद्धतीनं केवळ त्या शब्दाचा एक वरवर दिसणारा अर्थ लक्षात घेऊन अशा व्याख्या वगैरे करणं योग्य ठरणार नाही, ते चूक ठरेल। तेव्हा ज्या ज्या शब्दांना संकल्पनेचं स्वरूप प्राप्त होते त्या त्या शब्दांमध्ये खूप अर्थ दडलेला असतो आणि तो अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो। तो अर्थ लक्षात घेऊनच आपणास व्याख्या करावी लागते किंवा तो शब्द किंवा ती संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागते। ठीक आहे, आता आपण लोकसाहित्य म्हणजे काय ही संकल्पना लक्षात घेणार आहोत। ही संकल्पना लक्षात घेण्याच्या पूर्वी पहा, ही संकल्पना साहित्यामध्ये किंवा एकूणच वाङ्मय व्यवहारामध्ये का आली किंवा आपल्याला तसा अभ्यास का करावा लागतो, हे जर थोडं आपण समजून घेतलं तर आपल्याला असं कळतं की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे मुद्रणाची यंत्र आली, मुद्रण कला आली आणि मुद्रण यंत्राचा शोध लागला। आता मुद्रण यंत्राच्या शोधामुळे झालं काय की पुस्तक छापणे किंवा पुस्तक प्रकाशित करणे ही प्रक्रिया अतिशय सुलभ झाली। म्हणजे एखाद्या पुस्तकाच्या हजारो प्रती आपल्याला एकाच वेळेस काढता येऊ लागल्या ना। नाहीतर याच्यापूर्वी काय होतं की नक्कल करण्याची पद्धती होती। नक्कल करणे म्हणजे एखादं पुस्तक जर एखाद्या माणसाने हातानं लिहिलं असेल, त्या हातानं लिहावं लागायचं, तर त्या हातानं लिहिलेलं पुस्तक किंवा हातानं लिहिलेलं ते साहित्य दुसऱ्याला पुन्हा हातानंच लिहावं लागायचं, म्हणून त्याला नक्कल करणे म्हणत। ही प्रचंड वेळखाऊ अशी पद्धती होती, मेहनतीची पद्धती होती, वेळखाऊ होती। म्हणजे एखादं 500-600 पानाचं पुस्तक पुन्हा हातानं लिहिणं हे किती वेळखाऊ होतं। पण झालं काय की 19व्या शतकामध्ये मुद्रण यंत्राचा शोध लागला, त्यामुळे आपल्याला पुस्तक छापणे ही पद्धती अतिशय सोयीची झाली ना आणि एकाच वेळेस अनेक प्रतीमध्ये पुस्तकं छापता येऊ लागली। म्हणजेच मित्र हो, या मुद्रण यंत्राच्या शोधामुळे लिखित साहित्याच्या निर्मितीची आणि प्रसाराची एक प्रचंड लाट आपल्या पुढे आली किंवा या व्यवहारामध्ये, ज्याला आपण वाङ्मय व्यवहार, साहित्याचा व्यवहार वगैरे म्हणू, त्यामध्ये आली। म्हणजे खूप प्रमाणामध्ये पुस्तकं लिहिली जाऊ लागली आणि छापली सुद्धा जाऊ लागली। जेव्हा अशा पद्धतीचं लिखित साहित्य येऊ लागलं तेव्हाच आपल्या पुढे एक असाही प्रश्न निर्माण झाला किंवा आपल्या असंही एक असं लक्षात आलं की हे जसं लिखित साहित्य आहे तसं अलिखित मौखिक परंपरेनं चालत आलेलं साहित्यही प्रचंड प्रमाणामध्ये आहे, भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि लोक ते तोंडी एकमेकाला सांगत असतात। अशा हे जे साहित्य आहे मौखिक परंपरेनं आलेलं तेही भरपूर आहे। हे जसं आपल्या लक्षात आलं तसं आपल्याला असंही वाटायला लागलं की आपण जसं लिखित साहित्याचा अभ्यास करतो, लिखित साहित्याचं समजा ते छापतो आपण किंवा लिखित साहित्याचं अध्ययन करतो आपण, तसंच मग हे जे मौखिक परंपरेनं आपल्यापर्यंत चालत आलेलं आहे त्याचं काय करायचं, त्याचंही संकलन झालं पाहिजे, तेही महत्त्वाचं आहे। मग आता ते संकलन करायचं आहे, त्याचं अध्ययन करायचं आहे, याचं महत्त्व आपल्याला कळालं ना, कारण आपल्याकडे अनेक लोककथा होत्या, लोकगीतं होती, उखाणे होते। हे जसं शब्द साहित्य किंवा ज्याला आपण लोकवाङ्मय म्हणू ते आहे,
तशाच पद्धतीनं आपल्याकडे लोकसंस्कृतीचे घटक झाले, बाकीच्याही बाबी होत्या ना. म्हणजे वेगवेगळ्या कला आहेत, लोकधारणा आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, रीतिरिवाज आहेत, लोकांच्या श्रद्धेचे भाग झालेले घटक आहेत, अशा अनेक बाबी होत्या ना. मग याचंही संकलन झालं पाहिजे आणि केवळ संकलनच नाही तर याचं अध्ययनही झालं पाहिजे. कारण हे महत्त्वाचं आहे, हे आपल्या लक्षात आलं. आता जेव्हा हे लक्षात आलं आणि आपण जेव्हा त्याच्या संकलन करायला लागलो, त्याचं अध्ययन करायला लागलो, तेव्हा आपल्यापुढे एक नवा प्रश्न निर्माण झाला. आणि तो प्रश्न असा होता मित्रहो, की या सगळ्याला म्हणायचं काय. हे जे सगळे घटक आहेत मग लोकवाङ्मयातले असतील किंवा लोकवाङ्मयापेक्षा वेगळे असतील, म्हणजे ज्याला आपण शब्द साहित्य म्हणतो, ज्याला आपण लोकवाङ्मय म्हणतो त्यातले असतील. मग लोककथा असतील, लोकगीतं असतील, म्हणी उखाणे जे काय आहे ते, किंवा जातीपुराण आहेत, मंत्र आहेत, वगैरे वगैरे. आणि शब्देतर साहित्य की ज्या वेगवेगळ्या कला आहेत, लोकांच्या श्रद्धा आहेत, लोकांचे काही भ्रम आहेत, हे सगळे घटक, या सगळ्यांना नक्की म्हणायचं काय, हा आपल्यापुढे प्रश्न निर्माण झाला. आता हा प्रश्न निर्माण झाला म्हणजेच मित्र हो, याला नक्की काय म्हणायचं. मग आता इंग्रजी, प्रथमतः हा जो अभ्यास आहे तो अभ्यास इंग्रजीमध्ये सुरू झाला. आपल्याकडे एक पद्धती आहे, आपण असं म्हणत असतो किंवा आपल्याला असा एक अभिमान असतो, तो फार चुकीचा आहे असं नाही, पण तो अनाठाई आणि केवळ आत्मगौरव करणाराही नसावा. तो म्हणजे असं की आपल्याला असं वाटत असते की भारतीय संस्कृती फार प्राचीन वगैरे आणि ते सगळं काही आहे. ठीक आहे, भारतीय संस्कृती प्राचीन वगैरे आहे, पण याचा अर्थ आपण परिपूर्ण आहोत वगैरे असं काही समजू नका मित्र हो. लोकसाहित्यामध्ये येणाऱ्या घटकाचा अभ्यास प्रथम भारतीय माणसाने सुरू केला नाही, तर प्रथम याचं जे शास्त्रशुद्ध असं अभ्यास करण्याचा जो प्रारंभ आहे तो प्रारंभ इतर लोकांनी केला. मग जर्मनीमध्ये असेल किंवा इंग्रज लोक वगैरे असतील त्यांनी केलं. आणि मित्र हो, अशा घटकांना काय म्हणायचं याचं उत्तरही त्यांनीच प्रथम शोधलं, कारण अभ्यास त्यांनी केला तर त्यांनी शोधलं. आणि मग त्यांनी अशा या घटकांना मग मौखिक परंपरेनं चालत आलेलं शब्दसाहित्य असेल किंवा मौखिक परंपरेनं चालत आलेलं लोकसंस्कृतीशी संबंधित इतर घटक किंवा इतर बाबी असतील, त्या सगळ्यांना त्यांनी एक शब्द दिला, एक संकल्पना दिली. ती संकल्पना होती फोक लोअर. ही त्यांनी दिलेली संकल्पना आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात येतं का. पहा, आता आपल्यापुढे प्रश्न निर्माण असा झाला की ज्याला इंग्रजीमध्ये फोक लोअर म्हणतात त्याला मराठीमध्ये नक्की काय म्हणायचं. हा प्रश्न लोकसाहित्याचा किंवा मराठी भाषिक लोक किंवा मराठी भाषिक अभ्यासक जेव्हा लोकसाहित्याच्या घटकाचा अभ्यास करायला लागले तेव्हा त्यांच्यापुढे निर्माण झालेला प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यापूर्वी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, ती म्हणजे ही की आपण आताच असं पाहिलं की 19व्या शतकामध्ये मुद्रण यंत्राच्या शोधामुळे लिखित साहित्याची परंपरा निर्माण झाली किंवा एक लाट आली आणि त्याच्यामुळे आपल्याला मौखिक परंपरेतल्या साहित्याचं महत्त्वही कळायला लागलं आणि त्याचं काय करायचा प्रश्न निर्माण झाला, असं आपण म्हटलेलं आहे. आता याचा अर्थ असं कोणी समजू नये किंवा तुम्ही असं समजू नका की 19व्या शतकाच्या पूर्वी मौखिक परंपरेनं जे चालत आलेलं होतं त्याचा अभ्यास काही कोणी केलाच नाही का किंवा तशी परंपराच नाही का. मित्र हो, तसं काहीही नाही. त्याच्या पूर्वीसुद्धा ती परंपरा होती. उदाहरण म्हणून आपण जर पाहिलं तर पूर्वी आपल्याला असं दिसतं ना, गुणाड्याची जी बृहत कथा आहे, ज्याला आपण कथा सरितसागर वगैरे नंतर जे कथा सरितसागर म्हणून आपल्याकडे आलं, ते पहा, ते पैशाची भाषेतलं होतं. आणि हे पैशाची भाषेतल्या जे गुणाड्याच्या बृहत कथा आहेत किंवा जी गुणाड्याची रचना आहे ती रचना 11व्या शतकामध्ये आपल्याकडे पुन्हा त्याचं संकलन झालंच ना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. किंवा आपल्याकडे जातक कथा ज्या आहेत त्या जातक कथा 10व्या शतकामध्ये भारतात आणि ब्रह्मदेशात सुद्धा नव्यानं संकलित झाल्यानं संकलन करायला सुरुवात झालं. किंवा त्याच्याही पूर्वी आपल्याकडे ज्याला आपण रामायण महाभारत वगैरे म्हणतो त्याही एका अर्थानं परंपरेने चालत आल्या, मौखिक परंपरेने चालत आल्याच कथा आहेत.
रामायणातला वाल्मिकी रामायण जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यातले जे पहिले 1-2 सर्ग आहे त्या सर्गामध्ये खुद्द वाल्मिक ऋषीच असं म्हणतात की ही जी रामाची कथा आहे ती रामाची कथा लोकांच्या तोंडी होती, ती मौखिक परंपरेनं चालत आली, मी त्याचं संकलन करतो असं ते स्वतःच म्हणतात. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे की रामजन्माच्या पूर्वीच रामायण वगैरे लिहिलं गेलं, ही कल्पना काही खरी नाही, ही कल्पना खोटीच आहे, उगीच आपण ती वागवत आलेलो आहोत. मित्र हो, रामकथा ही मौखिक परंपरेनं चालत आलेली होती आणि ती वाल्मिकाने त्याला ग्रंथरूप दिलेलं आहे. किंवा महाभारत आपण ज्याला म्हणतो तेही असंच आहे, कारण आज जे महाभारताचं स्वरूप आहे ते एवढं विस्तृत स्वरूप काही सुरुवातीच्या काळामध्ये नव्हतं. हे सुरुवातीच्या काळातलं महाभारत जे आहे ते खूप लहान प्रमाणामध्ये आहे, छोटा आहे, ते नेमकीच कथा आहे. नंतर त्याचा विस्तार झाला आहे. हा जो विस्तार झाला तो विस्तारसुद्धा एका अर्थानं मौखिक परंपरेनं चालत आलेल्या ज्या कथा आहेत त्या कथेची भर पाडूनच किंवा त्या कथा त्याच्यामध्ये समाविष्ट करूनच झालेला विस्तार आहे. आता हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला असं कळेल की मौखिक परंपरेनं चालत आलेल्या लोककथा असतील, लोकगीतं असतील किंवा इतर जे घटक आहेत म्हणजे लोकभ्रम वगैरे जे काही सगळं आहे त्याचं संकलन, त्याच्याविषयीचं अध्ययन किंवा त्याच्याबद्दलचे मतं मांडणे वगैरे हे पूर्वीसुद्धा सुरूच होतं. पण 19व्या शतकामध्ये ते अधिक तीव्र झालं किंवा अधिक ठळक झालं असं आपण म्हणू. आता अधिक ठळक झालं, त्याचा अभ्यास सुरू झाला, संकलन सुरू झालं आणि ते प्रथमतः पाश्चात्य राष्ट्रामध्ये किंवा पाश्चात्य राष्ट्रातील अभ्यासकांनी सुरू केल्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये ती संकल्पना किंवा त्यासाठीच्या संकल्पना वापरल्या. आता ती संकल्पना फोकलोर अशी ती संकल्पना त्यांनी दिली. विशेषतः ही जी संकल्पना आहे ही संकल्पना विल्यम जोन्स थॉमस हा जो इंग्रज पुरातत्ववेत्ता आहे त्यांनी दिलेली संकल्पना आहे आणि ती त्यांनी 1846 मध्ये दिली. म्हणजे मौखिक परंपरेने चालत आलेलं जे लोकवाङ्मय आहे, मग त्यामध्ये लोककथा असतील, लोकगीतं असतील, मंत्र असतील, जातीपुराणे असतील किंवा उखाणे असतील, कोडी असतील वगैरे वगैरे, किंवा दुसऱ्या बाजूला लोकवाङ्मयाच्या पलीकडे जे समजा लोककला असतील, लोकभ्रम असतील, इथल्या पूर्व परंपरा असतील, रूढी असतील, रीतिरिवाज असतील, जे काय आहे ते ह्या सगळ्यांचं अध्ययन करत असताना, या सगळ्याचं संकलन करत असताना या पुरातत्ववेत्याने 1846 मध्ये या सगळ्या घटकांना त्यांनी फोकलोर अशी संज्ञा दिली. आता हाच अभ्यास जेव्हा मराठी भाषिक अभ्यासक करायला लागले, मराठी भाषेचे अभ्यासक जेव्हा अशा या घटकांचा अभ्यास करायला लागले तेव्हा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला की आपण आता फोकलोर यासाठी पर्यायी शब्द कुठला वापरायचा. मित्र हो, तुम्हाला नवल वाटेल पण सुरुवातीच्या काळामध्ये या शब्दासाठी वेगवेगळे पर्याय वापरले गेले. ते पर्याय पहा कसे होते तर वामन पोद्दार यांनी फोकलोर या शब्दासाठी किंवा या संकल्पनेसाठी लोकविद्या हा पर्याय सुचवला. पण या पर्यायावर अभ्यासकांचं एकमत झालं नाही. आता एकमत नाही झालं की मग वेगवेगळे अभ्यासक वेगवेगळे पर्याय सुचवणार. झालंही तसंच. मित्र हो, वासुदेव शरण अग्रवाल यांनी लोकवार्ता हा एक पर्याय सुचवला. पण लोकवार्ता हा पर्याय सुद्धा सर्वमान्य झाला नाही आणि म्हणून मग आणखी वेगवेगळे पर्याय पुढे आले. त्यात विशेषतः पंडित कृष्णदेव उपाध्याय आणि राचिमढेरे हे दोन्ही मोठे अभ्यासक आहेत. राचिमढेरेंचं नाव सर्वपरिचित आहे. या राचिमढेरे आणि पंडित कृष्णदेव उपाध्याय यांनी या शब्दासाठी लोकसंस्कृती हा पर्याय शब्द सुचवला किंवा या फोकलोर या संकल्पनेसाठी पर्यायी संकल्पना सुचवली. पण लोकसंस्कृती ही संकल्पना सुद्धा सर्वमान्य झाली नाही. आणि मित्र हो, मग नंतरच्या काळामध्ये दुर्गाबाई भागवत यांनी लोकसाहित्याची रूपरेखा नावाचं पुस्तकच लिहिलं. ते खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, महत्त्वाचा ग्रंथ आहे
आणि यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच मग लोकसाहित्य ही संकल्पना उपयोगात आणली किंवा ही संकल्पना सुचवली आणि नंतरच्या काळामध्ये मात्र मग ही संकल्पना सर्वमान्य झाली। आणि आता लोकसाहित्यामध्ये किंवा लोकसाहित्याचा अभ्यास करताना किंवा मौखिक परंपरेनं चालत आलेल्या घटकांचा अभ्यास करताना तशा घटकांसाठी आपण लोकसाहित्य ही संकल्पना वापरतो किंवा लोकसाहित्य ही संकल्पना उपयोगात आणतो। ही संकल्पना आता जवळपास सर्वमान्य झालेली आहे। ठीक आहे मित्रहो, तुमच्या लक्षात ही एक गोष्ट येऊ द्या, ती ही की लोकसाहित्य ही संकल्पना फोकलोर या संकल्पनेची पर्याय आहे, मराठीतला तो पर्याय आहे। आलं लक्षात? आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता पुढचा प्रश्न आपल्या पुढे हा आहे की लोकसाहित्य म्हणजे नक्की काय, लोकसाहित्याची नक्की व्याख्या काय करता येते। आता पहा, इथे आणखी एक प्रश्न निर्माण झाला किंवा आणखी एका पद्धतीने विचार केला जातो किंवा केला जाऊ शकतो असं आपण म्हणू। आता लोकसाहित्य या शब्दामध्ये पहा, लोक आणि साहित्य, लोक हा पूर्वपदी असणारा शब्द आहे आणि साहित्य हा उत्तरपदी असणारा शब्द आहे। लोक या शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीनं लावून त्याचा वेगळा अर्थ लावू शकतात। तो पहा कसा, तर लोक म्हणजे मग परके हा एक आपण अर्थ लावत असतो। लोक म्हणजे लोक, लोक म्हणजे इतर लोक, परके आपले जे आहेत ते आपल्यापेक्षा वेगळे अशा पद्धतीचा। आता खरं तर लोक हा शब्द परकेपणाचा सूचक नाही, तो परकेपणाचा जसा सूचक आहे तसा तो आपलेपणाचा सूचक आहे ना। म्हणजे आम्ही लोक असं जेव्हा म्हणतो तेव्हा हा आपलेपणाचा सूचक असतो ना। आपण पहा, आम्ही भारतीय लोक असे आहोत असं म्हणतो तेव्हा हा परकेपणाचा सूचक आहे का? नाही, तो आपलेपणाचा सूचक आहे। लोक हा शब्द परकेपणाचा सूचक आहे पण आपलेपणाचा सूचक आहे। पण त्याहीपेक्षा लोक म्हणत असताना पण आपण असा एक अर्थ लावत असतो किंवा असा अर्थ लावला जाऊ शकतो। लोक म्हणजे मग कोण, तर लोक म्हणजे मग अशिक्षित लोक, गावंढळ लोक, अडाणी लोक, ग्रामीण लोक, परंपरा जपणारे लोक वगैरे। आणि मग असा अर्थ लावून आपण काय करतो, तर त्या लोकांचं साहित्य म्हणजे लोकसाहित्य म्हणजे परंपरा जपणारे किंवा परंपरावादी लोक जे आहेत ते लोक म्हणजे गावंढळ लोक, खेड्यातले लोक, अडाणी लोक वगैरे अशा पद्धतीचा एक आपण अर्थ लावत असतो। आणि मग सुशिक्षित लोकांचं साहित्य म्हणजे लिखित साहित्य आणि अशिक्षित लोकांचं, अडाणी लोकांचं साहित्य म्हणजे लोकसाहित्य असंही आपण एक अर्थ लावत असतो। मित्र, अशी चूक तुम्ही करू नका, कारण लोकसाहित्य या शब्दातला पूर्वपदी येणारा लोक हा शब्द अशा पद्धतीनं कुठल्या तरी अशा खेड्यातल्या लोकांचा वगैरे सूचक नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। अशिक्षित वगैरे किंवा गावंढळ, खेड्यातले लोक, परंपरा जपणारे लोक वगैरे अशा पद्धतीचा अर्थ इथं अपेक्षित नाही किंवा अशा याचा तो सूचक नाही। मग समजा आता अशाच पद्धतीनं पूर्वपदी लोकशाही हा शब्द आला, या लोकशाही या शब्दामध्ये सुद्धा पूर्वपदी लोक हा शब्द आहे ना। मग लोकशाही स्वीकारणारे लोक गावंढळ असतात का? किंवा लोकशाही व्यवस्थेचा ज्यांनी स्वीकार केला ते लोक अडाणी असतात का? ते लोक परंपरावादी असतात का असं आपण म्हणू शकू? मित्र हो, तेव्हा लोक या शब्दाचा अर्थ असा लावणे चुकीचं आहे। किंवा लोकसत्ता आहे, लोकमत आहे, अशा पद्धतीचे जेव्हा आपण शब्द प्रयोग करतो तेव्हा अशा शब्दांच्या पूर्वपदी येणारा जो लोक हा शब्द आहे तो मग अडाणीपणाचा, ग्रामीणपणाचा, परंपरावादीपणाचा, गावंढळपणाचा सूचक आहे का? नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तसंच लोकसाहित्य या संकल्पनेतला किंवा या शब्दातला लोक हा सुद्धा तसा परंपरावादी वगैरे असं समजू नका किंवा अशिक्षित लोकांच्यासाठीचा तो शब्द आहे। आणि मग जे सुशिक्षित लोक आहेत ते लिखित साहित्य निर्माण करतात आणि जे अशिक्षित लोक आहेत, परंपरावादी लोक आहेत, खेड्यातले लोक आहेत ते मग ते मौखिक परंपरेनं जपलेलं साहित्य त्यांचं साहित्य असतं किंवा ते मौखिक परंपरेनं साहित्य जपतात वगैरे असा अर्थ लावू नका, हे चुकीचं आहे। केव्हा केव्हा पहा उत्तरपदी सुद्धा लोक हा शब्द येतो, उदाहरणार्थ स्वर्ग लोक, पाताळ लोक किंवा मृत्यू लोक अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आपण करतो। आता उत्तरपदी आलेला हा शब्द मग असाच अडाणीपणाचा वगैरे काही द्योतक किंवा अडाणीपणाचा सूचक आहे का? तसं नाही आहे। तेव्हा मित्र हो, लोकसाहित्य या शब्दातला लोक हा शब्द खूप अर्थपूर्ण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। यातला लोक या शब्दाचा अर्थ समजून घेताना पहा, लोक या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ भारतीय
म्हणजे मराठीतले जे शब्दकोश आहेत इथले, त्या शब्दकोशामध्ये कसा आलाय पहा आणि भारतीय संस्कृती कोशात कसा आलाय पहा. महाराष्ट्र शब्दकोशामध्ये लोक या शब्दाचा अर्थ जन, मनुष्य, मानवजात, जनता, समाज असा दिलेला आहे. मित्र हो, मानवजात आपण असं जर म्हणत असू तर या मानवजातीमध्ये सुशिक्षित, अशिक्षित, खेड्यात राहणारे, शहरात राहणारे, परंपरावादी किंवा आधुनिकतावादी हे सगळेच लोक येतात ना. म्हणजे लोक हा शब्द मानव जातीसाठीचा सूचक आहे. हे जर आपण लक्षात घेतलो तर मग तुम्हाला असं कळेल की लोक म्हणजे केवळ ग्रामीण वगैरे नव्हेत आणि लोकसाहित्य म्हणजे केवळ अशिक्षित लोकांचं साहित्य वगैरे नव्हे किंवा ग्रामीण लोकांचं वगैरे साहित्य नव्हे किंवा ते अडाणी लोकांचं साहित्य नव्हे, ते गावंढळ लोकांचं वगैरे साहित्य नव्हे. मित्र हो, ते मानव जातीचं साहित्य आहे किंवा लोकसाहित्यामध्ये येणारे जे घटक आहेत ते घटक मानव जातीचे आहेत. त्यामध्ये मानवी संस्कृती दडलेली आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संस्कृती कोशकारांनी सुद्धा लोक या शब्दाचा अर्थ सांगत असताना धरतीच्या पाठीवरील मानव समाज असं म्हटलेलं आहे. मित्र हो, पृथ्वीच्या पाठीवरील संबंध मानव समाजासाठी लोक हा शब्द जर येत असेल तर लोक हा शब्द खूपच व्यापक आहे आणि तो खूप अर्थपूर्ण आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. केवळ अडाणी लोकांसाठी वगैरे तो शब्द नाही, तो आपल्या सगळ्यांसाठीच आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे संबंध मानवजात जी आहे त्या मानवजातीसाठी लोक हा शब्द आहे. आणि मित्र हो, लोक साहित्यात जे घटक येतात त्या घटकांतून संबंध मानव जातीचा उलगडा होतो किंवा संबंध मानव जातीचा भूतकाळ अभिव्यक्त होतो, आविष्कृत होतो. आणि हे जे घटक आहेत हे घटक आपल्या जीवनाला आकार देतात, आपल्या जीवनाला प्रभावित करणारे आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता तुमच्या डोक्यातून लोक या शब्दाचा संकुचित अर्थ जर गेला असेल आणि लोक हा शब्द व्यापक अर्थाने येतो, तो संबंध मानव जातीच्या साठी आलेला आहे, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मग अशा शब्दाने किंवा लोक आणि साहित्य हे दोन्ही पद एकत्र येऊन जो शब्द बनलाय, जी संकल्पना बनलेली आहे, त्या शब्दात काय अभिप्रेत आहे हे आपण पाहू शकतो किंवा आपण मग लोकसाहित्याची व्याख्या वगैरे करू शकतो. तुम्ही पहिल्यांदा लोक या शब्दाचा संकुचित अर्थ तुमच्या डोक्यातून काढून टाका. लोक हा शब्द खूप व्यापक आहे, तो संबंध मानव जातीसाठीचा आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि साहित्य म्हणत असताना साहित्य या शब्दाचा अर्थ तसा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होतो. म्हणजे स्वयंपाक करताना आई जर ते साहित्य इकडे आण म्हणत असेल तर ते स्वयंपाकाचं साहित्य असतं. किंवा खेळाच्या मैदानावर जर एखाद्या खेळणाऱ्या मुलाने वगैरे जर म्हटलं की ते साहित्य इकडे घेऊन ये तर ते खेळण्याचं साहित्य आहे. पण मित्र हो, इथे साहित्य हा शब्दही आपण अधिक व्यापक अर्थानं वापरू. आणि ते साहित्य म्हणत असताना लोक संस्कृतीशी संबंधित सर्व घटक म्हणजे मानवी संस्कृती जी आहे त्या मानवी संस्कृतीशी संबंधित सर्व घटक, मग लोककथा असतील, लोकगीतं असतील, उखाणे असतील, हे लोकवाङ्मयातल्या बाबी असतील किंवा लोकधर्म असेल, लोकभ्रम असतील, लोककला असतील, हे सगळे घटक ज्या शब्दातून सूचित होतात तो शब्द म्हणजे साहित्य, असं आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच लोक हा मानवजातीसाठीचा येणारा शब्द आहे आणि साहित्य हा शब्द त्या मानवजातीशी संबंधित सगळे घटक याचा सूचक आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे अशा पद्धतीनं व्यापक अर्थानं जर आपण लक्षात घेतलं तर मग आपल्याला लोकसाहित्य म्हणजे काय याची व्याख्या करता येईल. आणि ती व्याख्या अशा पद्धतीनं करता येईल की समूह प्रतिभेच्या आणि समूह माणसाच्या अबोध प्रेरणेतून जे जे निर्माण झालेले असते व जे जे मौखिक परंपरेने लोकजीवनात टिकून असते ते लोकसाहित्यच असते असं आपल्याला म्हणता येईल. पहा, तुमच्या लक्षात येतं का? अधिक सोप्या पद्धतीनं जर हेच म्हणणं मांडायचं असेल तर मित्र हो, मौखिक किंवा अलिखित परंपरेनं चालत आलेले
जे जे मानवी संस्कृतीचे घटक असतात ते ते म्हणजे लोकसाहित्यच होय. पहा, कळतंय का? लोक हा शब्द मानव जातीसाठी आलेला आहे आणि साहित्य हा शब्द त्या मानव जातीच्या संस्कृतीच्या सगळ्या घटकाचा सूचक असणारा शब्द आहे. हे तुम्ही एकदा लक्षात घेतलात की मग तुम्हाला अशा पद्धतीची व्याख्या करता येते की मौखिक किंवा अलिखित परंपरेने चालत आलेले मानवी संस्कृतीचे सगळे घटक म्हणजे लोकसाहित्य होय. कळतं? लिखित परंपरा वेगळी, पण ज्याचा करता कोण आहे आपल्याला सांगता येत नाही. जे मौखिक परंपरेने आपल्यापर्यंत चालत आलंय ते भरपूर आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. ते जे सगळे घटक आहेत मौखिक परंपरेने चालत आलेले, त्या सगळ्यांनाच आपल्याला लोकसाहित्यात जमा करता येतं किंवा त्यालाच लोकसाहित्य म्हणता येतं. म्हणजेच मौखिक किंवा अलिखित परंपरेने चालत आलेले मानवी संस्कृतीचे सगळे घटक म्हणजेच लोकसाहित्य. त्याला जरा वेगळ्या शब्दामध्ये आणि त्याला जरा आणखी सुंदर पद्धतीने मांडायचं असेल किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो, थोडा अवघड करायचं असेल तर असं म्हणता येतं, मग समूह प्रतिभेच्या आणि समूह माणसाच्या अबोध प्रेरणेतून जे जे निर्माण झालेले असते व जे जे मौखिक परंपरेने लोकजीवनात टिकून असते ते ते सगळे लोकसाहित्यच असते. ही लोकसाहित्याची अशा पद्धतीने व्याख्या करता येते. आता इथे काही गोष्टी लक्षात घ्या. समूह प्रतिभा म्हणत असताना पहा, आता समूह प्रतिभा म्हणजे सगळे लोक एकत्र येऊन काही निर्माण करतात का, हा एक प्रश्न आहे आपल्या पुढे. समूह प्रतिभा म्हणत असताना म्हणजे समजा एखादी लोककथा आहे किंवा एखादं लोकगीत आहे. ते लोकगीत ज्या समूहामध्ये प्रचलित आहे किंवा ज्या समूहाचं आहे त्या समूहातले सगळेच लोक एकत्र आले असतील का? त्यांनी अशी काही बैठक घेतली असेल का? किंवा त्यांनी असं ठरवलं असेल का, चला आता आपण सगळेजण एकत्र बसू आणि चला आपण एक लोकगीत तयार करू? असं होऊ शकते का मित्र? हो, असं होऊ शकत नाही. पण मग समूह प्रतिभा म्हणत असताना आपण असं का म्हणतो आणि असं म्हणणं मग योग्य आहे का? मित्र हो, ते योग्य आहे. ते या अर्थानं आहे की एखादा समूह जेव्हा जगतो तेव्हा त्या समूहाची जी मानसिकता आहे ती मानसिकता जवळपास समान असते आणि मग अशा समूहामध्ये एखादी गोष्ट निर्माण होते. म्हणजे सगळेच माणसं सारखीच असतात असं नाही. काही माणसं वेगळे असू शकतात, पण त्यातले बहुसंख्य माणसं एका विशिष्ट मानसिकतेत जगत असतात. म्हणजे पहा, समजा एखादा समूह आहे, आजचा समूह असेल किंवा 1500 वर्षापूर्वीचा समूह आपण लक्षात घेऊ. एखादा समूह आहे, त्या समूहामध्ये समजा 200 माणसं आहेत, टोळी म्हणा काही म्हणा. त्या समूहामध्ये असणारी जी 200 माणसं आहेत त्या 200 माणसांपैकी बहुसंख्य माणसांना सोडून द्या, 10-5 लोक असे वेगळे असतील, पण बहुसंख्य माणसांना जर असं वाटत असेल की आपल्या सगळ्यांच्या जीवनाला नियंत्रित करणारा कोणीतरी आहे आणि मग तो कोणीतरी कोण आहे तर तो देव आहे, अशा पद्धतीची त्यांची कल्पना असेल आणि ती कल्पना त्या समूहातील जवळपास सगळ्या लोकांची असेल, त्या सगळ्या लोकांनी ती कल्पना स्वीकारलेली असेल आणि ती कल्पना स्वीकारून मग त्या लोकांनी जर देवाविषयीची एखादी कथा निर्माण केली असेल तर त्या कथेच्या निर्मितीच्या पाठीमागे समूह प्रतिभा आहे असं आपण म्हणू शकतो. कारण तो जो समूह आहे तो समूह एका विशिष्ट मानसिकतेचा आहे. मग तो समूह काय करेल? देवांची कथा निर्माण करेल, मग तो आसरा त्याची कथा निर्माण करेल किंवा तो आणखी मग नवसायासांच्या कथा निर्माण करेल. म्हणजे त्या समूहानं स्वीकारलेलं आहे. त्या समूहामध्ये 10-5 लोक वेगळे असू शकतात, पण त्या 10-5 लोकांच्या वेगळ्या मतांना तिथे फार किंमत नसते. कारण समूह त्या लोकांचं म्हणणं स्वीकारत नाही. समूह काय करतो? बहुसंख्य लोकांचं म्हणणं स्वीकारतो आणि मग बहुसंख्य लोकांचं जे म्हणणं आहे त्याला धरून एखादी कथा निर्माण होते, एखादी रूढी निर्माण होते. पहा की आता एखाद्या प्राण्याचा बळी एखाद्या देवाच्या नावानं एखाद्या दैवताला दिला
तर देव पावन होतो का असं नाही ना, पण त्या समूहाला तसं वाटते. आता त्या समूहामध्ये समजा ठीक आहे की काही लोकांना तसं वाटत नसावं, पण त्यांचं म्हणणं समूह मान्य करत नाही. समूह काय मान्य करतो? समूह हेच मान्य करतो की बळी दिला तर ठीक आहे, आपल्यावरचं संकट टळतं. म्हणजे नदीला पूर आलेला आहे, आता नदीला प्रचंड पूर आला, तो नदीला पूर का येतो? पाऊस पडला, पूर आला आणि गावाच्या अगदी वेशीला येऊन तो पूर टेकलेला आहे. पण अचानक समजा त्या पाण्यामध्ये एखादा माणूस वाहून गेला. लोकांची कल्पना काय असते? आता एक बळी गेलेला आहे, आता एक बळी गेलेला आहे, तर मग आता नदी शांत होईल. योगायोगानं पाऊस कमी झाला, नदीचा पूर ओसरला, तर लोक मग तिथपासून पुढे गृहीत धरतात की नदीला पूर येतो, खूप मोठा पूर असतो, अगदी गावाच्या वेशीपर्यंत येतो आणि मग एखादा जीव गेला की नदीचा पूर ओसरतो. ही कथा जी आहे, ही कथा समूह प्रतिभेतून निर्माण झाली आहे, समूह मानसिकतेतून निर्माण झाली आहे. आता काही लोकांना तसं वाटत नसेल, पण लोकांनी ते मान्य केलेलं नाही ना. मित्र हो, समूह माणसाची ही जी प्रेरणा आहे किंवा समूह मन जे आहे, त्या समूह मानसिकतेतून निर्माण होणाऱ्या अशा कथा, अशा रूढी, अशा रीतिरिवाज जे काही निर्माण होतं ते पुढे कसं चालत राहतं. मग आता समूह प्रतिभा म्हणजे हीच, मग समूह मानसिकता किंवा प्रतिभा म्हणजे ईश्वर निर्मित अशी देणगी वगैरे काही काही समजू नका. प्रतिभा या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ तुम्ही लक्षात घ्या, तो म्हणजे कल्पना करण्याची क्षमता किंवा कल्पनाशक्ती असं आपण म्हणू शकतो. आता ही जी कल्पनाशक्ती आहे, ती कल्पनाशक्ती एखाद्याची असू शकते. म्हणजे एखादाच अशा काही घटनेतून किंवा अशा त्याच्या कल्पनेतून, त्याच्या मनाला जे वाटतं त्यातून तो एखादं लोकगीत, एखादी लोककथा निर्माण करत असतो. पण मग पुढे काय होतं? पुढे ते लोक आपलं म्हणून त्याचा स्वीकार करतात, कारण त्या एका व्यक्तीनं जे काही निर्माण केलेलं असते ते बाकी लोक स्वीकारतात, कारण त्या माणसाच्या, तो जो निर्माता असतो त्याच्या कल्पनेशी समांतर कल्पना त्या समूहातले इतर लोक करत असतात. त्यालाच आपण समूह प्रतिभा किंवा त्यालाच आपण समूह मानसिकता म्हणू शकतो. आणि मग त्यानं निर्माण केलेली कथा लोक आपली कथा म्हणून स्वीकारतात, त्यानं निर्माण केलेली रूढी लोक आपली रूढी म्हणून स्वीकारतात, त्यानं निर्माण केलेली एखादी कल्पना लोक आपली कल्पना म्हणून स्वीकारतात. आणि मग ती कल्पना किंवा ती रूढी किंवा ती पद्धती किंवा तो रीतिरिवाज वगैरे पुढे लोक स्वीकारतात, जपतात आणि मौखिक परंपरेनं एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ते संक्रमित करतात. त्या आपोआप एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत येत राहते. मग ते कथा असतील तर त्या कथा किंवा बाकी काही ईश्वराची पूजा करण्याची पद्धत, एखाद्या देवाला बळी द्यायचा आहे. आता बळी देण्याची जी प्रथा आहे ते एका पिढीपासून मग दुसऱ्या पिढीपर्यंत, तिसऱ्या पिढीपर्यंत अशा पद्धतीने ते चालू राहते. किंवा नदीविषयीची कल्पना असेल, काही असेल, अशा पद्धतीने ते पुढे चालू राहते. मौखिक परंपरेनं मग ते पुढे सुरू राहते. अशा पद्धतीनं हे जे म्हणजे निर्माण करणारा कोणीही असो, त्याचं नाव आपल्याला माहीत नसते, कोण आहे ते माहीत नसतं, पण लोकांनी आपलं म्हणून स्वीकारलेलं असतं. आणि समूह मानसिकता तशीच असते, मिळतीजुळती असते त्या निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेशी, आणि म्हणून लोक आपलं म्हणून स्वीकारतात आणि पुढे मग ते मौखिक परंपरेनं चालू राहते. त्यालाच आपण मग पुढे लोकसंस्कृतीचे घटक वगैरे म्हणतो, किंवा लोककथा म्हणा, काही म्हणा. त्याला मग शब्दसाहित्य असतील तर लोककथा असतील, लोकगीतं असतील, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार वगैरे असतील, किंवा बाकी मग लोकभ्रमा असेल, रूढी असेल, रीतिरिवाज असेल, सगळं काही निर्माण होतं आणि ते मौखिक परंपरेनं चालू राहतं. उदाहरणार्थ भूताविषयीच्या कल्पना. आता भूत असते का? तर भूत नसते, पण कल्पना असतात लोकमनामध्ये. आणि मग एखाद्याच्या मनामध्ये ती कल्पना असते, तसं अनेकांच्याही मनात असते. आता एखादा त्या भूताविषयीची कथा निर्माण करतो, बाकी लोकांच्या मनामध्ये सुद्धा ती भीती किंवा त्या कल्पना असतात. बाकी लोक मग आपलीच कथा म्हणून स्वीकारतात. नक्की ती कथा कोणी निर्माण केली हे काही सांगता येत नाही, पण लोकांना मात्र ते आपलंच आहे असं वाटतं आणि ते लोक आपलंच म्हणून स्वीकारतात. आणि अस्तित्वात नसणाऱ्या भूताची कथा लोक हजारो वर्षे जपत असतात, कित्येक वर्षे पुढे जपतात. अशा खूप कल्पना आहेत लोकजीवनाला आकार देणाऱ्या, ते लोक मग पुढे जपत असतात. रूढी असेल, रीतिरिवाज असतील, सगळ्या कुठल्याही कल्पना असतील
ते जपत असतात. अशा पद्धतीनं हे जे काही घटक असतात हे घटक मग लोकजीवनामध्ये टिकून असतात. अशा पद्धतीनं लोकजीवनामध्ये टिकून असणारे जे जे घटक असतात त्या सगळ्या घटकांना आपण लोकसाहित्य म्हणू शकतो. जे मौखिक परंपरेने अलिखित स्वरूपात लोकमनात टिकून असतात, लोकव्यवहारात टिकून असतात ते सगळे घटक मग शब्दरूप असतील किंवा शब्देतर असतील, म्हणजे लोककला वगैरे जे काय आहे ते त्या सगळ्यांना आपण लोकसाहित्य असं म्हणत असतो. मित्र हो, पहा याला किती मिळती जुळती एक व्याख्या B.A. बॉटकिन नावाच्या शास्त्रज्ञाने किंवा लोकसाहित्याच्या अभ्यासकाने केलं आहे. त्यांचं म्हणणं असं की विशुद्ध मौखिक किंवा अलिखित संस्कृतीत सर्व काही लोकसाहित्यच असते. मित्र, आता आपण जे विवेचन करतो त्यालाही समांतर व्याख्या आहे की विशुद्ध मौखिक किंवा अलिखित संस्कृतीत जे काही असते ते लोकसाहित्यच असते. म्हणजे मौखिक परंपरेनं जे जे काही येतं, मग लोककथा लोकगीत हे असेल, तुमचे रूढी रीतिरिवाज परंपरा असतील, लोकभ्रम असेल, लोकश्रद्धा असतील, जे काही आहे ते सगळं जे आहे ते लोकसाहित्यच असतं. म्हणजे या सगळ्याला लोकसंस्कृती आपण म्हणतो. आणि ही जी लोकसंस्कृती आहे किंवा संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे लोकसाहित्यच असतं. संस्कृती म्हणजे काय हे आपण पुढच्या घटकामध्ये अधिक विस्तारानं पाहू. पण एवढंच लक्षात घ्या इथे की संस्कृती म्हणजे दुसरं तिसरं काही नसते. संस्कृती म्हणजे त्या त्या समूहाची जीवन जगण्याची एक पद्धती असते. कुठल्याही समूहाची जीवन जगण्याची जी पद्धती असते ना, त्या पद्धतीलाच आपण संस्कृती किंवा त्यांची संस्कृती वगैरे म्हणत असतो. त्यांची जीवन जगण्याची पद्धती म्हणजे त्यांची संस्कृतीच असते. आपली जीवन जगण्याची पद्धती म्हणजे आपली संस्कृती. याच्याविषयी आपण पुढच्या तासात अधिक सविस्तर पाहू. पण मित्र हो, मग तुमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत जे जे घटक असतात, कुठलेही घटक असो, मग शब्दसाहित्य आहे म्हणजे लोककथा वगैरे आपल्या जीवनामध्ये असतातच, किंवा तुमच्या परंपरा रूढी रीतिरिवाज, तुमची वेशभूषा केशभूषा, घर बांधण्याची पद्धती असेल, पूजा पद्धती असेल, जे जे काही आहे ते सगळं म्हणजे लोकसाहित्य असते. कारण ते म्हणजे संस्कृती आणि संस्कृती म्हणजे लोकसाहित्य. पहा तुमच्या लक्षात येतं का ते? मित्र हो, मौखिक, आता पहा मौखिक परंपरेनं सगळं काय ते. मौखिक परंपरा म्हणत असताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की मौखिक परंपरा म्हणत असताना मौखिक परंपरेनं केवळ लोककथा लोकगीते उखाणे असंच येतं का? नाही. मौखिक परंपरेनं मित्र याच्या पलीकडे खूप येतं ना. लोकवाङ्मय जसं मौखिक परंपरेनं येतं म्हणजे लोककथा येतात. म्हणजे पहा की म्हातारा माणूस गावातल्या मुलांना गोष्टी सांगत असतो, लोककथा सांगत असतो. सांगता सांगता ते ऐकतात आणि ऐकल्याच्या नंतर हा म्हातारा माणूस काही दिवसांनी मरण पावतो. पण त्याच्यापूर्वी त्याच्या तोंडून ऐकलेल्या ज्या कथा असतात त्या कथा ऐकून ऐकून कोणीतरी त्याला पाठ होतं आपोआप आणि पाठ झालेला हा माणूस पुढे मग मौखिक परंपरेनं पुढच्या पिढीला सांगतो. आणि ही लोककथा मग हजारो वर्षे त्याच्यात थोडेफार बदल स्वीकारत चालत असते ना. ही मौखिक परंपरा आहे. पण केवळ मग लोककथा लोकगीत असंच असतं का? म्हणजे एखादी स्त्री आहे, ती दळण दळत असताना पूर्वी ओव्या म्हणायची, गाणे म्हणायची किंवा ओव्या म्हणायची. आता ह्या ओव्या पुढे मग तिची मुलगी असेल, सून असेल, शिकून घ्यायची, पुढे ती म्हणत राहायची, पुढची पिढी शिकायची. ही मौखिक परंपरा आहे. किंवा समजा भोलेचे गाणे असतील, आणखी काही असतील, हे गाणे कोणीतरी पूर्वी म्हणायचं, पुढची पिढी शिकून घ्यायची आणि मौखिक परंपरेने सुरू. त्याची लिखित परंपरा कुठे? त्याचं पुस्तक कुठे आहे? आपल्याकडे पुस्तक नाही ना. किंवा त्याची संहिता, लिखित संहिता कुठे? जसं अलीकडे आपण पाहतो की कादंबऱ्या असतील, कथा असतील, अलीकडच्या लेखकाने लिहिल्या जे ते आपल्याला लिखित स्वरूपात सापडतात. पण या गाण्यांचं, या उखाण्यांचं किंवा या लोकगीतांचं वगैरे पुस्तक कुठे आहे? पुस्तक नाही. हे मौखिक परंपरेने आहे. हे जसं मौखिक परंपरेने आहे मित्र हो, हे शब्दवाङ्मय झालं. बाकीचे घटक मौखिक परंपरेने आहेत ना. खूप घटक आहेत ना. आपल्याकडे पहा, नदीची आपण पूजा करतो. पूजा करण्याची एक पद्धती आहे. ती काही शब्दसाहित्य नव्हे, पण ते सुद्धा मौखिक परंपरेनंच पुढे आलेलं आहे ना. मराठवाड्यामध्ये नागपंचमीच्या निमित्तानं वारुळाची पूजा करतात किंवा नागाची पूजा करतात. आता ही नागाची पूजा कशी करायची, भोलोबा कसा बनवायचा, याचं पुस्तक कुठे आहे? याचं पुस्तक नाही. पण खेड्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून भोलोबा बनवला जातो. मग त्या भोलोबाची पूजा केली जाते. मग तो भोलोबा नेऊन गावाच्या आसपास कुठे जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये भोलोबा टाकला जातो. त्यापूर्वी
त्या भोलोबाच्या सभोवती अनेक स्त्रिया एकत्र येऊन भुलई खेळतात आणि भुलई खेळत असताना मग गाणे म्हणतात. आता ही जी पद्धती आहे भोलोबा करण्याची वगैरे काही शब्दसाहित्य नव्हे, ही शब्देतर साहित्यात येणारी गोष्ट आहे ना. पण ही सुद्धा मौखिक परंपरेनं चालत आली, त्याचं पुस्तक नाही. म्हणजे भोलोबा कसा बनवायचा वगैरे काही नाही, परंपरेनं चालत आलं, लोक बनवतात. किंवा वारुळाची पूजा कशी करायची, मग त्याच्यासाठी लाह्या वगैरे कशा बनवायच्या, पूजा कशी करायची, मौखिक परंपरेनं चालत आले ना. आणि ते चालत आलं सुरू आहे. किंवा पोळ्याच्या निमित्तानं पोळ्याचा सण जो आपण साजरा करतो तेव्हा आपण बैलांची पूजा करतो, बैलांचं लग्न वगैरे लावतो. हे मौखिक परंपरेनं चालू आलं आहे ना, चालत आलं आहे ना. याची कुठं आपल्याकडे लिखित परंपरा आहे किंवा याचं कुठं पुस्तक आहे? पुस्तक नाही. तेव्हा मित्र हो, ही मौखिक परंपरा केवळ आणि केवळ शब्दसाहित्यापुरतीच मर्यादित आहे असं गृहीत धरू नका. आपल्याकडे पहा, एखादं जुनं कुठलं तरी मंदिर असते, ते मंदिर कोण बांधलं, कसं बांधलं आपल्याला काही माहीत नसते. किंवा त्या मंदिराचा आराखडा कोणी तयार केला, नकाशा कोणी तयार केला, कुठे आपल्याकडे लिखित परंपरा किंवा तसा नकाशा आपल्याकडे सापडतो का? काही सापडत नाही. पण अतिशय सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण काय करतो, ते मंदिर बांधून दुसरं मंदिर बांधत असतो. आता हे जे बांधणारे लोक आहेत, मंदिर बांधणारे लोक आहेत, त्यांच्याकडे नकाशा वगैरे काहीच नसतो. नकाशा नसतानाही ते त्यांची परंपरा पुढे चालू ठेवतात. त्यांच्याकडे नकाशा नाही पण परंपरा चालू ठेवतात. यालाच मौखिक परंपरा म्हणतात. काही आपल्याकडे पहा की काही मंदिरं अर्धवट बांधलेली असतात. आपल्याला मग आपण कोणाला तरी प्रश्न विचारतो की अर्धवट का राहिलं असेल, लोक आपल्याला सांगतात की मग राक्षसांनी बांधलं, एका रात्रीतून बांधलं. पण मग दिवस उगवला, दिवस उगवल्याच्या नंतर त्यांना रात्रीतूनच बांधायचं होतं. दिवस उगवल्याच्या नंतर लोकांना आपण दिसू म्हणून ते गुप्त झाले आणि हे मंदिर राहून गेलं. आता खरं तर मुळामध्ये ज्यांना कोणाला ते मंदिर बांधायचं होतं, मंदिर म्हणजे कित्येक वर्ष चालू राहिलं असेल, 2 वर्षे 3 वर्षे काहीतरी चालू राहिलं, किंवा 2 महिने 3 महिने चालू राहिलं. मध्यंतरी मग काहीतरी घटना घडली असेल आणि ते मंदिर अर्धवट राहिलं असेल. पण आपण तसं सांगत नाही. आपण काय सांगतो, राक्षसांनी बांधलं, रात्रीतून बांधलं, दिवस उगवला, मंदिर अर्धवट राहिलं, राक्षस निघून गेले. आता अशा पद्धतीने आपण सांगत असतो. ही जी सांगण्याची आपली पद्धती आहे ती जशी मौखिक आहे, तसं मित्र हो, मला हे सांगायचं आहे तुम्हाला की आपल्याकडे घरं बांधण्याची पद्धती असेल, आपल्याकडे मंदिर बांधण्याची पद्धती असेल, ही पद्धती आपण पाहून एक म्हणजे कुठलं तरी मंदिर पाहून मंदिर बांधत असतो, कुठलं तरी घर पाहून घर बांधत असतो. आता हे जे घर बांधणारी ही जी घर बांधणारी माणसं, मंदिर बांधणारी माणसं असतात, त्यांच्याकडे असा नकाशा नसतो किंवा त्यांच्याकडे असं पुस्तक नसते, त्यांच्याकडे काटेकोर असं काही नियोजन नसतं. तरी ते जशास तसं दुसरं मंदिर, दुसरं घर बांधतात. मित्र, ही सुद्धा मौखिक परंपरा हे लक्षात घ्या. मौखिक परंपरा याचा अर्थ केवळ लोककथा असं लक्षात घेऊ नका. हीच मौखिक परंपरा आहे. एखादा सुतार पहा, सुंदर पद्धतीची बैलगाडी तयार करतो. बैलगाडी तयार केल्याच्या नंतर तो बैलगाडी तयार करतो, पण बैलगाडी तयार केल्यावर ही बैलगाडी कशी तयार केली त्याच्याविषयी तो पुस्तक लिहित नाही किंवा त्याच्याविषयी कुठेच नोंदी करत नाही. त्याचे मोजमाप तो काढत नाही. त्याचे मोजमाप न काढता तो त्याच्या पद्धतीने तो तयार करतो. आता हे तयार झालं, त्याचा मुलगा असेल किंवा त्याच्या हाताखाली काम करणारा कारागीर असेल, तो काय करतो, तो हे तयार करताना पाहतो आणि पाहिल्याच्या नंतर तो तशीच बैलगाडी पुन्हा तयार करतो. त्याला तुम्ही विचारा, बरे कसं काय तुम्ही तयार केलं, त्याच्याकडे कुठे लिखित असं काहीच नाही आहे, तरी तो तयार करतो. मित्र हो, ही सुद्धा मौखिक परंपराच आहे हे लक्षात घ्या. म्हणजे मौखिक परंपरा म्हणत असताना केवळ लोककथा किंवा केवळ लोकगीत, उखाणे वगैरे असं नाही आहे. मानवी जीवनाशी संबंधित हे सगळेच घटक आहेत. हे सगळे घटक या मौखिक परंपरेमध्ये येतात. एखादा मूर्तिकार मूर्ती घडवतो, तो मूर्तिकार मरण पावला म्हणजे मूर्ती घडवण्याची प्रक्रिया थांबली का? नाही ना, मूर्त्या घडवल्या गेल्या. मग मूर्ती घडवत असताना पूर्वीचा जो मूर्तिकार होता त्यानं कुठे त्याचं पुस्तक लिहिले का? नाही. त्यानं पुस्तक लिहिलेलं नसतानाही त्यानं जशा मूर्ती घडवल्या तशा मूर्ती पुन्हाही घडत राहतात. कारण त्यानं मूर्ती घडवताना कोणीतरी इतरांनी ते पाहिलेलं असते. मग त्याचा मुलगा असेल किंवा इतर त्याच्या हाताखाली काम करणारा कारागीर असेल, मूर्त्या घडत राहतात. मित्र हो, हीच आहे मौखिक परंपरा हे लक्षात घ्या तुम्ही. मौखिक परंपरेनं सुरू राहत आहे. किंवा आपल्याकडे पहा की वेलीपासून काही टोपले घडवणं किंवा कणंगी घडवणं वगैरे किंवा आणखी काही वस्तू घडवणं या कला होत्या. या कला किंवा ह्या अशा पद्धतीनं घडवण्याच्या कला होत्या. आता हे अशा पद्धतीचं वस्तू घडवण्याचं कौशल्य ज्याच्याकडं होतं तो घडवायचा.
पण मित्र लक्षात घ्या की अशा वस्तू निर्माण करणारा माणूस जेव्हा मरण पावला तेव्हा त्या वस्तू घडवण्याचं बंद झालं का? नाही. टोपल्या घडत राहिल्या, कणंगी निर्माण होत राहिल्या, किंवा खुराडे निर्माण होत राहिले, ताटवे निर्माण होत राहिले, टोपल्या निर्माण होत राहिल्या, दुरड्या निर्माण होत राहिल्या. का निर्माण होत राहिल्या? मित्र हो, तो जो घडवणारा होता तो घडवत असताना किंवा तसं ते निर्माण करत असताना त्याचं ते निर्माणाचं जे कौशल्य आहे ते कौशल्य कोणीतरी पाहत होतं ना. मग त्याचा मुलगा असेल किंवा इतर कारागीर असतील आणि त्यांनी ते शिकून घेतलं आणि हे कौशल्य हजारो वर्षे टिकून राहिलं. हे जे हजारो वर्षे टिकून राहिलं ते पुस्तकातून नाही मित्र, ते मौखिक परंपरेनं टिकून राहिलं आहे. लोकांनी एकमेकांचं पाहून शिकून घेतलेलं आहे. हे जे त्यांचं शिकून घेणं आहे ती परंपरा मौखिक आहे, लक्षात घ्या. दोरीपासून, ज्याला आपण आंबाडी नावाचं जे धान्य आहे त्या धान्याचे जे दाट असतात त्याला पाण्यामध्ये भिजवल्याच्या नंतर आंबाडा काढतात, ताक काढतात, त्याच्यापासून दोरी वळतात आणि त्या दोरीपासून शिंकाळे तयार करतात किंवा त्याच्यापासून बैलांच्या गळ्यांच्या भोवती गुंडाळ्याच्या सापत्या तयार करतात किंवा गोफण, दगडं दूर मारण्यासाठी जे साधन असतं ते गोफण तयार करतात. इतरही बाकी अनेक वस्तू तयार करतात. हे निर्माण करण्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य मौखिक आहे, लक्षात घ्या. कारण जो कोणी निर्माण करतो तो निर्माण करत असताना पुस्तक पाहून निर्माण नाही करत, त्यानं त्याच्या अगोदरच्या माणसांकडून शिकलेलं आहे, ते परंपरेनं शिकलेलं आहे. आमच्या गावामध्ये अशा अनेक वस्तू तयार होत, सगळ्यांच्याच तुमच्या गावामध्ये निर्माण होतात. कोणी हे निर्माण करतात ना, याचं पुस्तक कुठे आहे? मित्र हो, बाजारामध्ये आपण कुंभारानं घडवलेले माठ आपण बाजारामध्ये पाहतो, आपल्या घरी आपण विकत आणतो, आपण घरी आणत असतो. हे माठ तयार करण्याचं पुस्तक तुम्हाला आढळतं का? किंवा पुस्तक होतं का पूर्वी? बिलकुल नाही. हा जो कुंभार असायचा तो कुंभार त्याच्या पद्धतीनं त्यानं हे कौशल्य आत्मसात केलेलं होतं आणि त्यानं आत्मसात केलेलं हे कौशल्य त्याचा मुलगा आत्मसात करायचा किंवा त्याच्या सभोवती असणारा इतर जो कारागीर असायचा किंवा इतर जो व्यक्ती असायचा तो आत्मसात करायचा आणि मग तो शिकून घ्यायचा. मित्र, हे जे शिकणे आणि हे जे मौखिक परंपरेनं चालत आलंय हे सगळं लोकसाहित्यच आहे आणि हीच आहे मौखिक परंपरा किंवा अलिखित परंपरा. येतं का लक्षात? पहा. मग अगदी ईश्वराची पूजा करण्याची पद्धती असेल किंवा जीवनातले जे संस्कार आहेत, विधी आहेत, मग तुमचा लग्न विधी असेल, नामकरण सोहळा असेल किंवा आणखी काही असतील, हे सगळं परंपरेनं आलेलं आहे. याचं पुस्तक नाही आहे. लोक हे पूर्वीचे लोक जे करायचं ते पाहून पुढे करत राहतात. हे जे त्या लोकांचं करत राहणं आहे, मौखिक परंपरेनं जे टिकवणं आहे, मित्र हो, मानवी जीवनाशी संबंधित हे सगळे जे घटक आहेत हे सगळे घटक मौखिक परंपरेनं टिकलेले आहेत. या सगळ्या घटकांना लोकसाहित्यच म्हणतात, हे लक्षात घ्या. परंपरेनं जो समाज पारंपरिक पद्धतीनं जीवन जगतो त्या लोकांचं जे जीवन आहे त्या जीवनाशी संबंधित सगळे घटक जे पारंपरिक पद्धतीनं किंवा मौखिक परंपरेनं चालत आलेत आणि टिकून आहेत ते सगळे घटक लोकसाहित्यामध्ये येतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यालाच आपण लोकसाहित्य वगैरे म्हणत असतो. ठीक आहे मित्र हो, आता तुम्हाला असं लक्षात येईल की लोककथा असतील, लोकगीतं असतील, म्हणी असतील, उखाणे असतील, कोडी असतील किंवा धर्मविधी असतील, लोकश्रद्धा असतील, परंपरा असतील, चालीरीती असतील, जीवनधारणा असतील, व्रतवैकल्य असेल, उपासना पद्धती असतील, सर्व प्रकारच्या कला, मग चित्रकला, रंगकला वगैरे किंवा कारागिरी असेल, पारंपरिक पद्धतीचे खेळ असतील किंवा वैदिक असेल किंवा जीवनोपयोगी वस्तूंच्या निर्मितीचं कौशल्य असेल, या सगळ्या घटकांना लोकसाहित्यच म्हणतात आणि हे सगळे घटक मौखिक परंपरेनं टिकलेले आहेत, हे लक्षात घ्या. मौखिक परंपरेनं, अलिखित परंपरेनं टिकलेले आहेत. लोकांनी ते जपलेले आहेत आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्याने पोचत केलेले आहेत किंवा संक्रमित केलेले आहेत, हे लक्षात घ्या.
आपल्या ज्या जीवनधारणा आहेत त्या जीवनधारणाही पाहणं मौखिक परंपरेनं टिकून आहेत. त्याच्यामध्ये काही चांगलं असेल काही वाईट असेल, पण आपल्या जीवनधारणा मौखिक परंपरेनं टिकलेल्या आहेत ना. अनेक जीवनधारणा खूप चांगल्या असतात. पहा, आपल्याकडे लोकमनामध्ये श्रद्धा आहे. काय श्रद्धा आहे खेड्यात? की बेडूक तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असते. बेडकाला जर कोणी मारलं तर त्याची पुढची जी पिढी आहे किंवा त्याची जे लेकरं असतात ते मुख्य होतात. अशा पद्धतीची कल्पना, ज्याला आपण जीवनधारणा वगैरे म्हणू शकतो. आता बेडकाला मारल्यामुळं खरंच पुढची पिढी मुख्य होते का? होत नाही मित्र. पण ही जीवनधारणा तुम्हाला इतर प्राण्यांना विनाकारण त्रास देऊ नये ही गोष्ट शिकवणारी आहे, महत्त्वाची आहे. अशा अनेक जीवनधारणा आहेत. म्हणजे झाड तोडायचं नाही, कारण झाड तोडलं तर एखाद्या माणसाला मारल्याचं पाप लागते. अशा पद्धतीचं आता पाप पुण्याच्या कल्पनाच थोतांड आहेत असं आपण म्हणू शकतो. पण मित्र हो, झाड तोडू नये, झाड तोडणं म्हणजे एखाद्या माणसाचा खून करणे इतकं ते पाप आहे किंवा खून करणंच आहे. अशा पद्धतीची जीवनधारणा मानवी जीवनाला आकार देते ना. अशा सगळ्या जीवनधारणा किंवा नदीच्या बद्दल आसरा असतील, नदीची पूजा करण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या जीवनधारणा आहेत ना मित्र हो. या जीवनधारणा आपल्या जीवनाला आकार देतात. आपण कसं जीवन जगावं हे शिकवतात. ह्या सगळ्या जीवनधारणा मौखिक परंपरेनं टिकून असतात. किंवा लोकवैद्यक आहे. आपल्याकडे जेव्हा केव्हा मेडिकल सायन्स नव्हतं किंवा आजच्यासारखं अद्ययावत असं मेडिकल सायन्स नव्हतं, किंवा माणसाच्या आजारावर किंवा माणसांच्या वेगवेगळ्या विकृतीवर वगैरे किंवा दुखापत असेल काही असेल याच्यावर उपचार करण्याची पद्धती आपल्याकडे जेव्हा पूर्वी एवढी प्रगत नव्हती, तेव्हाही आपल्याकडे उपचार करण्याची एक त्यांची पद्धती होती. त्याला आपण लोकवैद्यक म्हणतो. मग ते झाडपाल्याचं औषध देत असतील किंवा अन्य काय औषध देत असतील, किंवा आपण असंही म्हणू की ते मंत्र वगैरे म्हणत असतील आणि लोकांना एक विश्वास देत असतील की आता ठीक आहे, मंत्र म्हटलेलं आहे आणि तुझा आजार आता कमी होतो. एक विश्वास दिलेला विश्वास आहे मित्र हो. हे सगळं मौखिक परंपरेनंच टिकलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या मौखिक परंपरेनं टिकल्या आणि आपल्यापर्यंत आल्या, पुढच्या पिढीपर्यंत गेल्या, संक्रमित झाल्या, ते सगळे जे घटक आहेत ते सगळे घटक म्हणजे लोकशाही. पहा, तुम्हाला आता लक्षात येतं का ते? आपल्याकडे मग कुंभारकाम असेल, सुतारकाम असेल किंवा आणखी कुठलं कौशल्य असेल, किंवा आपल्याकडे जोडा किंवा चप्पल शिवण्याची कला असेल, चांभाराचे किंवा कातडी कमावणे ही कला असेल, याला पुस्तक होतं का पूर्वी? जोडा कसा शिवायचा कुठे पुस्तक होतं नव्हतं ना पुस्तक. किंवा कातडी कशी कमवायची पुस्तक कुठं होतं आपल्याकडे? पुस्तक नाही ना. कातडी कमवायला म्हणजे पहा, जनावराचं एखादी म्हैस मेलेली आहे, म्हैसचं कातडं काढलं, ते कातडं काढलं म्हणजे लगेच काही त्याचा जोडा शिवता येत नाही किंवा लगेच काही चप्पल शिवता येत नाही त्याचं. ते कातडी कमवावी लागते पहिल्यांदा. त्याचं एक कौशल्य आहे. म्हणजे ते कातडं काढल्याच्या नंतर मग ते सोन्याची निवळी असेल किंवा बाकी काही झाडांची साल असेल किंवा बिया असेल, याचं एकत्र मिश्रण करून त्याच्यामध्ये अनेक दिवस ही कातडी भिजवली जाते. मग त्याच्यावरचे ते केस वगैरे उडून जातात आणि मग ती कातडी निर्माण म्हणजे चप्पल जोडा शिवण्याच्या लायकीची बनते. ही जी कौशल्य आहेत, ही कौशल्ये आपल्या पूर्वजांनी जे अवगत केली आणि ती टिकवली, ती मौखिक परंपरेनंच ना. याचं पुस्तक आढळते आपल्याकडे? बिलकुल नाही. हे परंपरेने त्यांनी शिकलेलं आहे. किंवा घर बांधण्याची कला असेल, मूर्ती तयार करण्याची कला परंपरेने शिकले नाही ही लोक. कुठे आपल्याकडे म्हणजे याचं हे होतं का? आपल्याकडे पुस्तक होतं का? पुस्तक नाही. परंपरेनं या लोकांनी हे शिकलेलं आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी हे कौशल्य आत्मसात केलं आणि आत्मसात केलेलं हे कौशल्य त्यांनी दुसऱ्या पिढीला शिकवलं. मित्र हो, हे कौशल्य आत्मसात करणे, आत्मसात केल्याच्या नंतर ते टिकवणे, जपणे आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचतं करणे, आणि ही सगळी प्रक्रिया कशी होत गेलेली आहे मित्र हो? ही आपोआप होत गेलेली आहे. त्याला दुसरा भाग असा आपण जोडू शकतो की जीवनामध्ये आवश्यक म्हणूनही ते होत गेलेलं आहे. कारण याच्याशिवाय तुम्ही जगणार कसे? म्हणजे मडकं घडवण्याचं
कौशल्य एका पिढीनं अवगत केलं आणि त्यांनी मडके घडवले आणि ते जगले. पुढच्या पिढीला जर जगायचं असेल तर ते कौशल्य टिकून ठेवावं लागेल ना, कारण त्यांनाही अन्न शिजवायचं आहे, त्यांनाही पाणी पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे, पाणी आणायचं आहे ना ओढ्यावरून वगैरे, तर त्यांना ते मडके घडवण्याचं कौशल्य आलं पाहिजे ना. म्हणजे एक तर तुमची गरज म्हणा किंवा सहजपणे म्हणा, हे कौशल्य माणसाने टिकवले. शेती करण्याचं कौशल्य आहे, आता धान्य पिकवण्याचं कौशल्य आहे. आता धान्य जर तुम्हाला पिकवायचं आहे ते आवश्यक आहे, कारण तुम्हाला जगायचं आहे, जगण्यासाठी धान्य आवश्यक आहे, अन्न ही तुमची गरज आहे. आता ते कौशल्य तुम्ही आत्मसात केले, शेती करायला सुरुवात झाली. एका पिढीने ते शेती केली, पुढची पिढी ती कौशल्य विसरणार नाही, कारण त्यांची गरजही आहे. काही गोष्टी गरजेपोटी आहेत आणि काही गोष्टी माणसाचं जगणं अर्थपूर्ण करण्यासाठी सुद्धा आहेत. म्हणजे पहा की तुम्ही भोलेच्या निमित्तानं किंवा नागपंचमीच्या निमित्तानं गाणे नाही म्हटले, तुम्ही बोलोबा नाही केला, तर जगणार नाही का तुम्ही? जगता, पण त्या जगण्यामध्ये घरटाळ पण येतं. तुमचं जगणं जर अधिक रंजक करायचं असेल, अर्थपूर्ण करायचं असेल, तर तुमच्या जीवनामध्ये काही नाविन्य असलं पाहिजे, सणोत्सव असले पाहिजेत ना, आवश्यक आहे. तेही केलेले आहेत माणसाने, त्याच्यासाठी ते टिकून राहिले. काही गोष्टी पापपुण्याच्या कल्पना याच्यामुळे काही टिकून राहिले आहेत. म्हणजे पूजापाठ असेल किंवा एखाद्या दैवतांची पूजा करणे असेल, का टिकून राहिलं? तर त्यांनी आपल्यावर कृपा करावी आणि आपल्यावरचे संकट त्यांनी निवारावेत, याच्यासाठी टिकून राहिलं. म्हणजे दरवर्षी एखाद्या देवीची जत्रा भरते आणि त्या देवीला लोक प्रार्थना करतात की तू आमच्यावरच्या संकटाचं निवारण कर. भीतीपोटी आहे, आपण त्याला अज्ञान म्हणू शकू आजच्या काळामध्ये, पण त्यांनी जे ते जपलेलं आहे ते भीतीपोटी म्हणा. एकूण मित्र हो, जीवन अधिक रंजक करण्यासाठी, जगण्यासाठी वगैरे अशा कितीतरी गोष्टी आहेत. हे सगळं आपोआप घडत गेलेलं आहे. याच्यासाठी दंड घालण्याचे किंवा याच्यासाठी नीतिनियम करण्याची गरज पडली नाही, याच्यासाठी कायदा करण्याची गरज पडली नाही, तर हे आपोआप टिकत गेलं आणि लोकांनी ते मौखिक परंपरेने जपलं. मित्र हो, अशा पद्धतीनं मौखिक परंपरेनं जे टिकत आलं ते सगळं म्हणजे लोकसाहित्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, या सगळ्या विवेचनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एखादी व्याख्या तुम्हाला सांगेल मी, ती तुम्ही लक्षात घ्या. पहा, आता हे सगळं विवेचन जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पुन्हा एकदा आपण मागच्या व्याख्येकडे जाऊन असं म्हणू शकतो की मौखिक किंवा अलिखित परंपरेनं चालत आलेले मानवी संस्कृतीचे सगळे घटक म्हणजे लोकसाहित्यच असते, असं आपण म्हणू शकू. किंवा त्यालाच आणखी वेगळ्या शब्दामध्ये मांडायचं असेल तर असं आपण म्हणू शकू की समूह प्रतिभेच्या आणि समूह माणसाच्या अबोध प्रेरणेतून जे जे निर्माण झालेले असते व जे जे मौखिक परंपरेने लोकजीवनात टिकून असते ते लोकसाहित्यच असते, असं आपण म्हणू शकू. आता हे अबोध प्रेरणा वगैरे जो शब्द आलेला आहे तो एवढ्यासाठी आलेला आहे मित्र हो, की भूताची कल्पना असेल, ईश्वराविषयीची कल्पना असेल किंवा पापपुण्याची कल्पना असेल, पूर्वजन्म पुनर्जन्मांची कल्पना असेल वगैरे वगैरे, अशा ठिकाणी आपण अबोध प्रेरणा वगैरे असं म्हणू. किंवा यातू विद्या असेल, याच्याबद्दल ते शब्द आहेत. याचं पुढे एखाद्या वेळेस मी तुम्हाला विवेचन याच्या संबंधीचं करेल. इथे एवढंच लक्षात घ्या तुम्ही की अशा पद्धतीनं समूहमनानं निर्माण केलेले जे जे घटक आहेत ते घटक समूह म्हणून जपत असतो आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करत असतो. ते सगळे जे घटक असतात त्या समूहाची जी संस्कृतीच असते, त्या संस्कृतीशी संबंधित सगळे जे घटक असतात ते म्हणजे लोकसाहित्यच असतं, असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, नरहर कुरुंदकर यांनी एक असं म्हटलेलं आहे, ते असं म्हणतात पहा की सांस्कृतिक संचिताच्या माहितीला जे जे उपयोगी पडते ते लोकसाहित्य असते. पहा, तुमच्या लक्षात येतं का? सांस्कृतिक संचिताच्या माहितीला जे जे उपयोगी पडते ते लोकसाहित्यच असते. याचा दुसरा अर्थ असा मित्र हो की आपली पारंपरिक जीवन पद्धती समजून घेण्यासाठी जे जे घटक उपयोगी पडतात ते सगळे घटक म्हणजे लोकसाहित्यच असते. याचा दुसरा अर्थ असा की आपली जीवन जगण्याची पद्धती
किंवा आपली जी संस्कृती असते त्या संस्कृतीचे सगळे जे घटक असतात ते सगळे घटक म्हणजे लोकसाहित्यच असते असं आपण म्हणू शकू. मित्र हो, मराठी विश्वकोशामध्ये एक व्याख्या आहे, ती सुंदर आहे, थोडक्यात दिलेली आहे. ती व्याख्या अशी, ती तुम्ही लक्षात घेतली तर पहा अगदी सुटसुटीत आहे. ती व्याख्या अशी आहे, लोकमानसाचे विविध वाङ्मयीन सांस्कृतिक कलात्मक आविष्कार म्हणजे लोकसाहित्य होय. पुन्हा एकदा पहा, लोकमानसाचे विविध वाङ्मयीन सांस्कृतिक आणि कलात्मक आविष्कार म्हणजे लोकसाहित्य होय. मराठी विश्वकोशातली ही व्याख्या आहे, 15व्या खंडामध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे मित्र, आता वाङ्मयीन म्हणजे काय, सांस्कृतिक आणि कलात्मक म्हणजे काय एवढंच मी तुम्हाला सांगेल, मग तुम्हाला ही व्याख्या नीट कळेल, समजेल. पहा, वाङ्मयीनमध्ये पहा, आपल्याकडे लोककथा, लोकगीतं, म्हणी, उखाणे किंवा लोकोक्ती असेल, सुभाषितं असतील, हे झाले वाङ्मयीन आविष्कार म्हणजे शब्दरूप आविष्कार. ठीक आहे. आता सांस्कृतिकमध्ये पहा, आपल्याकडे सणोत्सव असतील, जत्रा यात्रा असतील, हे सगळे सांस्कृतिक आहेत. किंवा आपल्या वेशभूषेशी, केशभूषेशी किंवा खाद्य संस्कृतीशी सगळे संबंधित सगळे घटक, किंवा आपण घरं कसे बांधायचे, म्हणजे पहा वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे घरं असतात ना, हे सगळे सांस्कृतिक आहे. तुमची वेशभूषा, तुमची केशभूषा, तुमचे सणोत्सव, तुमची खाद्य संस्कृती किंवा तुमचे घरं वगैरे कसे असावेत याचे संबंधीच्या कल्पना, हे सगळे तुमचे सांस्कृतिक आहेत. आणि कलात्मक आविष्कार, मग नृत्यकला असेल, रंगकला असेल, चित्रकला असेल, हे सगळे कलात्मक आविष्कार आहेत. कळतं का? पहा, म्हणजेच एक वाङ्मयीन आविष्कार ज्याला आपण शब्द साहित्य म्हणतो किंवा ज्याला लोकवाङ्मय म्हणतो, ज्याच्यात लोककथा, लोकगीत वगैरे येतात, ते ज्याला आपण सांस्कृतिक घटक म्हणतो, सणोत्सव असतील, तुमची वेशभूषा, केशभूषा असेल, तुमचे घर बांधण्याची पद्धती वगैरे असेल, किंवा तुमची खाद्य संस्कृती असेल, तुमच्या पूजापाठ करण्याचे प्रकार असतील, किंवा तुमचा धर्मव्यवस्था वगैरे आपण म्हणू, हे सगळं असेल, ते म्हणजे सांस्कृतिक. ठीक आहे. आणि कलात्मक, मग हे जे कलात्मक आविष्कार आहेत त्यामध्ये पहा, तुमची चित्रकला असेल, किंवा ज्या म्हणजे तुमची चित्रकला असेल, नृत्यकला असेल वगैरे वगैरे, हे कलात्मक आविष्कार. आपल्याकडे लोककला खूप आहेत, तमाशा आहे, आपल्याकडे भारुड आहे, भजन आहे, कीर्तन आहे, दशावतार आहे, हे खूप आहे ना, हे लोककला आहेत किंवा कलात्मक आविष्कार आहेत. म्हणजे पहा, आपण रांगोळी आहे, चित्र काढतो म्हणजे कलात्मक आविष्कार आहे ना, रांगोळी काढतो, कलात्मक आविष्कार आहे. किंवा पहा, आपण कीर्तन करतो, कलात्मक आविष्कार आहे. आपण भजन करतो, कलात्मक आविष्कार आहे. आपण नृत्य करतो, कलात्मक आविष्कार आहे. आपण भारुडं सादर करतो, कलात्मक आविष्कार आहे. आपण दशावतारासारखा खेळ आहे, कलात्मक आविष्कार आहे. मित्र हो, हे सगळं म्हणजेच लोकसाहित्य आहे. पुन्हा एकदा ही व्याख्या पहा तुम्ही, लोकमानसाचे विविध वाङ्मयीन सांस्कृतिक आणि कलात्मक आविष्कार म्हणजे लोकसाहित्य होय. पहा, आता तुमच्या लक्षात येतं का? मित्र हो, मी माझ्या या विवेचनातून लोकसाहित्य म्हणजे काय हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजा तुम्हाला यापेक्षाही अधिक व्याख्या पाहायच्या असतील आणि लोकसाहित्य म्हणजे काय हे आणखी विस्तारानं तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी पहा, आपला जो ग्रुप आहे मराठी, आपला एक ग्रुप आहे पहा आपण केलेला, मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, हा आपला ग्रुप आहे. या ग्रुपवर मी एक पुस्तक टाकत आहे किंवा एक पुस्तक तुमच्यासाठी म्हणजे टाकत आहे. ते पुस्तक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी म्हणजे तयार केलं किंवा यांची ती निर्मिती आहे. त्यांनी निर्माण केलेलं जे पुस्तक आहे लोकसाहित्य आणि मराठी लोकसाहित्य, हे पुस्तक आहे, ते त्यांचं पुस्तक आहे. ते पुस्तक या ग्रुपवर मी टाकत आहे. हे पुस्तक तुम्ही डाउनलोड करून घ्या. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच अनेक व्याख्या दिलेल्या आहेत.
पाश्चात्य अभ्यासकांच्या दिलेल्या आहेत आणि भारतीय अभ्यासकांच्या सुद्धा दिलेल्या आहेत. आणि लोकसाहित्य म्हणजे काय याचं खूप विस्तारानं विवेचन केलेलं आहे. ज्याला अधिक सखोल अभ्यास करायचा आहे त्यांनीही आणि सगळ्यांनीच खरं तर लोकसाहित्य ज्याला नीट समजून घ्यायचं आहे त्या सगळ्यांनीच हे पुस्तक डाउनलोड करून घ्यावं आणि डाउनलोड करून घेऊन याचा नीट अभ्यास करावा. मग तुम्हाला लोकसाहित्य म्हणजे काय हे कळेल. मित्रहो, या तासाच्या शेवटी मी असं गृहीत धरतो की तुम्हाला लोकसाहित्य म्हणजे काय हे कळालेलं आहे. हे जर तुम्हाला नीट कळालेलं असेल तर आता पुढच्या तासामध्ये आपण लोकसाहित्याची व्याप्ती आणि त्याच्यापूर्वी संस्कृती म्हणजे काय ही एक संकल्पना थोडक्यात पाहू आणि लोकसाहित्याची व्याप्ती पाहू म्हणे आणि मग पुढचे एक एक घटक आपण पाहत जाऊ म्हणे. ठीक आहे, इथे आपण या तासापुरतं थांबू म्हणे.